चाय तर पाहिजे बाई. आई चाय चांगलं झालं नाही. नंबर 1 चाय झाले. आई एक क्वेश्चन विचारतो, अशी कोणची चाय आहे त्याच्यामध्ये चापत्ती नाही ते बनवतात? तर काही आता फायनली मला रेस्टॉरंटला जायचं आहे. काही आता मी चाललो रेस्टॉरंटला. तर रेस्टॉरंटमध्ये एक ॲक्ट्रेस येणार आहेत. त्या ॲक्ट्रेसचं नाव सुलक्षा कैरामन आहे. तर त्यांचं जानेवारी 2 मध्ये एक पिक्चर येणार आहे. तर ते जगन्माती अक्का महादेवी मूवी येणार आहे. तर काही सगळ्या थिएटरमध्येच जानेवारी 2 ला रिलीज होणार आहेत. तर तुम्ही बघू शकता. भाऊनं कॉल केलं तर गणेश, तर आल्यात म्हणते. तर आता मला जायचं आहे, खूप लेट झालं आहे. तर इंस्टाग्रामवर एक बरंच रील्स व्हायरल होल्यात मुनावर फारुकी. तर त्याने एल्वी शादवर एक व्हिडिओ काढला आहे. तर हे सगळं फेक आहे मन. त्याने एक व्हिडिओ केला आहे मन. असं एक व्हिडिओसाठी त्यानं 20 लाख घेतला असेल. एक बहुतेक ते व्हिडिओ फेक केलं असेल मन, असं एक म्हणत होतं. तुला काय करायला येते बे? ना तुला फंड ना तुझा फाउंडेशन नाही. जसं एल्वी यादव फाउंडेशन त्यानं स्वतः होऊन दुसऱ्या गरीबाला मदत करतंय. तर तुला तर करायला येत नाही. तर कारण तू त्या लायकीचं नाहीस. तर तू नाही करत म्हणून तर दुसरे करायला तर त्यांना तर करून दे ना. तर तू बी करत नाहीत ना, दुसऱ्याला बी करून दे ना. लास्ट टाइम पण तो आमच्या हिंदू धर्मावर श्रीरामबद्दल तो काही कमेंट्स केलास. तर हे पण गलतीचं करत आहेस तू. जे बी करत आहेस ते गलतीचं करत आहेस. तर एल्वी आर्मी एवढी मोठी आर्मी आहे ना, तर पुरती यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम तर त्यांना व्हॅल्यू देतात. कोणाला? एल्वी यादवला. तर कारण खूप मोठी एल्वी आर्मी आहे. तर बघ, सांभाळून राहा. तर काय करू शकतील एल्वी आर्मी तुला माहीत नाही. तर खूप त्यांचे मोठे मोठे फॅन्स आहेत. पण मी पण त्यांचा खूप मोठा फॅन आहे. एल्वी यादवला भेटायची खूप इच्छा आहे. मी केव्हा भेटतील की मलाच माहिती. लई एक्साइटमेंट आहे मी एल्वी यादवला भेटण्यासाठी. कारण खूप मी त्यांचे स्टेटस होतो. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. तर गाइस, कब मुलाकात होगी उनसे, मेरे एल्वी यादव से, देखेंगे कितने साल लगेंगे अभी उनको मीट होने के लिए. कभी मिल पाऊंगा उनसे. करीब से मिलना है उनको. ऐसे नहीं कि बाबा जाते जाते वक्त उनको ऐसे मैं फ़ोटो लूँ. ऐसे मैं उनको देखना चाहता हूँ. तो सो गाइस, कब देखेंगे मुझे भी पता नहीं, बट आई विल डू इट. पोतं घेऊन चालले, स्वतःला सुधारणा घालय आणि पोतं घेऊन चालले. कुठं तर घालशील बाबा, सांभाळून जा. एक डब्बा आहे आणि त्याच्यावर एक पोतं आहे. जे मुनावर फारुकी आपण नाही करत ते दुसऱ्याला बी नाही करून देत. हे कोणचं त्याचं रूल्स आहे की आपण बी करणं आणि दुसऱ्याला बी करून देत नाही. गेस काय की नाही की कसले त्याचे फॅन्स, कसली त्याची हे का नाही, काही कळत नाही बाबा. तू करत नाहीस म्हणून तर दुसरा तर करून दे ना. आपण तर 2 रुपये कुणाला खर्चा करत नाही. तर एल्वी यादव त्याच्यासाठी एक जे कम्युनिकेशनचं त्यांना आहे. तर त्यांना स्वतःहून एल्वी यादवला फोन केला मन. तर भाई एक काम आहे म्हणजे एक पोरीचं त्याचं एक ऑपरेशन करायला 6 करोड रुपये लागतात मन. तर त्यामुळे एल्वी यादवला कॉल केलं तर जे कम्युनिकेशन भाई. एल्वी यादव म्हटलं, बघ असले मी कोणचे फेक्स रील्स करत नाही. आणि त्यांना एक रील्स करायला बहुतेक माझ्या ख्यालनं 5 ते 10 लाख रुपये घेतील. आणि त्याचा एक दिवसाचा खर्च 20 लाख रुपये. म्हणजे कुठं इंट्रोड्यूस, कुठं पॉडकास्टर त्याचं एक हे असेल तिथं. तर त्या पोरीच्या ऑपरेशनमुळे एल्वी यादव एक रील्स केलं. तर त्याबद्दल मुनावर फारुकी एवढं त्याला कमेंट्स मारत आहे. तू फेक करत आहेस, असल्यावर तू हे करत आहेस, असं तसं म्हणून त्याला कमेंट्स करत आहे.